रोहा पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे तब्बल 22 तोळे सोने फिर्यादींच्या ताब्यात स्वाधीन. अधिक झालेल्या चोरांचा तपास सुरू असून लवकरच चोर पकडून इतर फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल शोधून परत देण्याचा प्रयत्न सुरू. रोहा पोलिसांकडून विश्वास व्यक्त. नागरिकांनी सतर्क राहून आपलं मौल्यवान वस्तू सोने बँकेच्या तिजोरीत ठेवावे. काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांना संपर्क करावा. रोहा पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील. महिला फिर्यादींनी मांडले रोहा तसेच रायगड पोलिसांचे आभार. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात काही महिन्यांपूर्वी ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीत चोरीची मोठी घटना घडली होती. यामध्ये फिर्यादी राजेंद्र गुरव यांच्या घरातून 5 तोळे, समीक्षा मांडवकर यांच्या घरातून 6 तोळे तर मेहराज शेठ यांच्या घरातून 11 तोळे असे एकूण 20 ते 22 तोळे सोने चोरांनी लंपास केलं होतं. सदरच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण होऊन पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक नेमून सदरचे चोर हे एका महिन्याच्या आत पकडून त्यांना मोठं यश आलं होतं. यामध्ये हस्तांतर केलेले सोने हे आज 24 फेब्रुवारी रोजी फिर्यादींच्या ताब्यात देऊन त्यांना स्वाधीन करण्यात आलं. यावेळी फिर्यादी यांच्या चेहऱ्यावर अकस्मित आनंद व्यक्त होत असून फिर्यादी यांनी रोहा पोलीस तसेच रायगड पोलिसांचा आभार मानले. त्याचप्रमाणे पुढील चोरांचा तपास बारकाईने चालू आहे. थोड्याच दिवसात इतर चोरांचा सुद्धा छडा लागेल. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या मौल्यवान किमती वस्तू सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. तसेच काही संशयास्पद वाटल्यास रोहा पोलीस स्टेशनला संपर्क करावा असं आवाहन रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केलं. काय आवाहन करा आणि नागरिकांना ज्यांची चोरी झाली त्यांना काय दिलं असेल? कसं असतं की कुठलीही चोरी ती डिटेक्ट करण्यासाठी आम्हाला पॉईंट टू पॉईंट जायला लागतं. त्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ आम्ही घेऊन ते डिटेक्ट करतो हे तर आता तुम्ही पाहिलंच आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी विश्वास ठेवावा की त्यांच्या ही चोऱ्या डिटेक्ट होणार. आणि याच्यापुढे सुद्धा जर प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की कुठलीही आपल्या घरात जी मौल्यवान वस्तू आहे ती आपल्या लॉकरमध्ये ठेवायची आहे. लॉकर लॉकर म्हणजे बँकेचा लॉकर. आणि जेव्हा आपण घरातून बाहेर जाऊ त्यावेळेला सदरचे सोनं घरी न ठेवता ते स्वतःसोबत ठेवावं किंवा सुरक्षितरित्या आपल्या नातेवाईकांकडे वगैरे ठेवावं. म्हणजे तुम्हाला कुठलीही वित्तहानी किंवा सोन्याची हानी होणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की आपल्या घराची सुरक्षितता किंवा लॅचेस हे व्यवस्थित मजबूत असले हवेत. त्यामुळे नागरिकांनी ती काळजी घ्यावी. वरसे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एक मोठी चोरी झालेली. त्यानंतर एका महिन्याच्या आतच आपण आरोपींचा शोध घेऊन आपण एक कारवाई केली आणि आज जे चोरी झालेले दागिने होते ते आपण त्यांना परत दिले. काय सांगाल एकंदरीत काय? जेव्हा घरपडी वगैरे झाली होती त्या टायमाला आमच्या वरिष्ठांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब मॅडम यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या की सदर चोऱ्यांचा निकाल लागला पाहिजे, त्या डिटेक्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी आपण एक पथक नेमलं आणि त्या दृष्टीने जवळजवळ तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज बघून त्यांचा माग काढला. माग काढून जे काही चोऱ्या आपण डिटेक्ट केलेल्या आहेत आता ते सोनं जे रिकवर केले होते माननीय न्यायालयाच्या आदेशाने परत त्या फिर्यादींना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. त्यासाठी आज हा कार्यक्रम अवलंबलेला आहे. आणि तुम्ही पाहतच असाल त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू की त्यांचे मालमत्ता परत मिळाल्यानंतर किती खुश होतात तेही पाहून आम्हालाही छान वाटतं. शेख भाभी, आपके घर में चोरी हुई थी. आपका चोरी होने के बाद आपका सारा गहना रोहा पुलिस से आपको बरामद हुआ. केस में क्या बताएं इसके बारे में? मेरे घर पे पिछले साल चोरी हुई थी तो फिर मैंने इधर कंप्लेंट की थी रोहा पुलिस स्टेशन में. तो फिर वो पुलिसों ने मतलब वो ढूंढ के निकाले और मेरे दागिने मेरे को दिए. इसलिए मैं रोहा पुलिस का बहुत शुक्रिया अदा करती हूँ. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.